पण प्रश्न असा आहे की एवढ्या कमी वेळाचं टार्गेट इतक्या मोठ्या क्षेत्रातल्या इतक्या मोठ्या आपत्तीसाठी जर आपण ठेवत असू आणि जर घाईघाईनं आपण काम करायला गेलो तर शक्यता ही राहू शकते ना की इतके पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या नादामध्ये अनेक गरजवंत शेतकरी यातना बाजूला राहतील, अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं नोंदणीच होणार नाही, पंचनामेच होणार नाहीत। डॉक्टर कविताजी, पहा, कोणत्याही प्रकारचा संशय आपण व्यक्त करायची काही गरज नाही। आपण सर्वजण पॉझिटिव्ह राहूया। जे अधिकारी सध्या काम करत आहेत या प्रचंड पावसामध्ये सुद्धा आपल्या मराठवाड्यातील जे काही अधिकारी याच्याशी निगडित आहेत ते सर्वजण सध्या फील्डवर आहेत। आपण त्यांच्या मेहनतीला दाद देऊया आणि विश्वास ठेवूया त्यांच्यावरती की ते सर्वच पूरग्रस्तांना शोधून काढून पूर्णपणे मदत करतील। पहा कविताजी, सत्य काय आहे हे नाकारून सुद्धा जमणार नाही। महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य हे आपण मांडलंच पाहिजे आणि ते काम तुम्ही उत्तमरित्या करत सुद्धा असता। पहा, कधी नव्हे तेवढा इतिहासातील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 100% पाऊस झालेला आहे आणि मराठवाड्यामध्ये जिथे पावसाचा तुटवडा असायचा त्या एकट्या मराठवाड्यामध्ये 110% पाऊस पडलेला यावेळेस आहे आणि म्हणजे सरासरीपेक्षा 22% मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे हा हाहाकार उडालेला आहे। आणि अशा परिस्थितीत सुद्धा सरकारी मदत भले उशिरा येऊ देत, परंतु जी काही सरकारी नसताना खाजगी प्रकारे जेवढी काही मदत करता येईल ती मदत सरकारमध्ये जे पक्ष आहेत महायुतीतील ते तीनही पक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत, अगदी मनापासून प्रयत्न करत आहेत। आणि जेवढ्या काही जीवनावश्यक वस्तू त्यांना दैनंदिन जीवनाकरता लागणार आहेत त्या घरोघरी कशा पोहोचतील याचा आम्ही खरोखर मनपूर्वक प्रयत्न करत आहोत। कदाचित थोडेफार आम्ही कमी सुद्धा पडत असू, परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी ज्याप्रमाणे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे। आजच त्यांनी एक खरोखर चांगली गोष्ट जाहीर केली ती ही की दसरा मेळावा आहे म्हणून कुणीही मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी जनतेने इकडे मुंबईला येण्याची गरज नाही। निदान आमच्या शिवसेनाच्या मेळाव्याला तरी तुम्ही येऊ नका। सर्वांनी आपापल्या गाड्या मराठवाड्यात जिथे जिथे पूरग्रस्त परिस्थिती आहे तिथे तिथे वळवा आणि तेथील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून काही ना काही इडूक मिडूक किडूक जे जे काही तुम्हाला मदत त्यांना देते ती देण्याचा प्रयत्न करा।